पवित्र भूमीमध्ये, सज्जनांच्या भूमीमध्ये, सालस महामानवांच्या भूमीमध्ये, सभ्य लोकांच्या भूमीमध्ये सर्वस्वाचा त्याग करून सदैव जे सोवळे राहिले आणि अपवित्रांना सुद्धा पवित्र करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, अशा वारकरी संप्रदायाचे जनक म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, त्यांची ही पवित्र भूमी म्हणजे आळंदी. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीचा तळमळीने कळवळणारं एक कोमल अंतःकरण म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यात आपण वर्षातून एकदा तरी करून येतो. तुमच्यासारखे तर कांबळे परिवार सदैव कांबळा अंथरून तिथे सदैवच राहिलं. हे विषय नावच सार्थकी झालं. कांबळं म्हणजे बोंबळ. कान्होबा 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 ऐतिहासिक घटना या इंद्रायणीच्या तीरावर घडल्या. डोंगरा एवढं दुःख पटवणारा माझा ज्ञानोबा इथे दुःख बाजूला सारून रमला बहुजनांचा. मूर्खांचा खटाळपणा नष्ट व्हावा, पापाचा अंधकार नष्ट व्हावा, खट्याळपणा करणाऱ्या मूर्ख लोकांचा मूर्खपणा नष्ट व्हावा. हेट दिसेल बट नॉट दिसणार. मूर्खांचा मूर्खपणा व्हावा. पाप्यांचा द्वेष करण्याऐवजी पाप्यांच्या पापाचा द्वेष करावा. असा जिथे विस्ताराचा विश्व एवढा मंदिराचा पाया खोदणाऱ्या माझ्या ज्ञानदेवर माझ्या माऊलींनी पाया मंदिराचा पायाच्या मटेरियलने भरला. ते मटेरियल हे दिसेल बट नॉट दिसेना. खळांची व्यंकटी सांडू दे. खळांची व्यंकटी सांडू दे. सामान्य माणसं म्हणतात हा
फळांची व्यंकटी सांडू दे, फळांची व्यंकटी सांडू दे, व्यंकटी जिवंत राहते, त्याला सत्य कर्म असते. प्रेम परस्परावर जडू दे, शिवा भावाची मैत्री वाढू दे, शिवा भावाची मैत्री वाढू दे. हे ज्ञानेश्वरा, हे ज्ञानेश्वरा संतवीरा, हे ज्ञानेश्वरा संतवीरा. हे समान त्याचं पसायदान आळंदीत घडलं, त्या पसायदानाचे तुझे त्या पवित्र भूमीवर आज आपलं येणं झालंय. आपुल्या माहेरा जाईल मी आता, 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 आपुल्या माहेरा जाईल
ज्ञानेश्वर माऊलींना विश्व माऊलीचा दर्जा दिला असा सज्जन लोकांनी का दर्जा दिला? डोंगरा एवढं दुःख जगले, डोंगरा एवढं दुःख उद्याच्या पिढ्यांना केवळ भारतातल्या महाराष्ट्रातल्या नव्हे डोंगरा एवढं दुःख जगले माझी माऊली, पण मी जेवढं डोंगरा एवढं दुःख जगलो तेवढं माझा शत्रू सुद्धा दुःखात राहू नये अशा प्रकारचे पसायदान म्हणजे श्री ज्ञानेश्वर. खूप लहान वयात रोमांचन उभे राहतात. एवढ्या लहान वयात माऊली तुम्हाला भरपूर बुद्धी आली. अशा एका महान बुद्धीची मनाची पूजा करणारा, मना बुद्धीची चित्ताची पूजा करणारे यशस्वी किमयागार म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. ते कुठे काही ट्रोल होते तर कोणाला काय बोलते तर काय आमच्या जे माणसं सर्वस्वाचा त्याग करून सोवळी राहतात, डोंगरा एवढं दुःख जगतात आणि भारतातच काय तर जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत कुणीच माझ्या एवढं दुःखी राहू नये म्हणून त्या ब्राह्मणांनी चळवलं, त्रासवलं. अशा एखाद्याही ब्राह्मणाचा तर नव्हे पण ब्राह्मण जातीला सुद्धा कुठे एवढंही न दुखवता अवघ्या विश्वावर कर्तव्याचा स्वधर्म सूर्य जन्माला यावा म्हणजेच कर्तव्याचा धर्म. मग ते कर्तव्याचा धर्म हिंदू पण जोपासू शकतील, कर्तव्याचा धर्म मुसलमान बांधव जोपासू शकतील, कर्तव्याचा धर्म जगातला प्रत्येक प्राणी जोपासू शकतो. असा कर्तव्याच्या धर्माचं स्वप्न पाहणारा त्या कर्तव्य रूपी स्वधर्म सूर्याचा विश्वाच्या पाठीवर उदय व्हावा अशी असायदानाची प्रार्थना करणारा जगाचा एकच पायसदान मागणारा प्रवासी म्हणजे श्री ज्ञानेश्वर. डोळ्यातले अश्रूंना बाण फुटावा असा माझा ज्ञानोबा इथे जगला. माझी ज्ञानाबाई या पुरुषाला आई म्हणतात. अरे आई सुद्धा कधी कधी आईसारखं वागत नाही. एक अनाथ, एक वनवासी, सगळ्यांच्या शिव्या शाप घेणार कुटुंब, त्या शिव्या शाप घेणाऱ्यांच्या घरात जन्माला आलेला, शापित समजलेल्या घराण्यात जन्माला आलेल्या एका छोट्याशा बाळाला म्हणजे ज्ञानदेवांना अवघ्या जगाचे शाप उशापित करावे आणि अवघ्या जगाला सुख मिळावं म्हणून आपल्या गुरुरायांकडे प्रार्थना करणारा एक महात्मा म्हणजे माऊली श्री ज्ञानेश्वर. म्हणून कैवल्याचा पुतळा हो, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा Yeah.
ज्ञानेश्वर सय्यद बाबा